पुणे, एक असं शहर जे कधीच थांबत नाही. रस्त्यांवरची धावपळ, गाड्यांचा आवाज, मेट्रो, कॉलेज, ऑफिस सगळं सतत पुढे जात असतं. पण या सतत बदलणाऱ्या शहराच्या मध्यभागी एक जागा आहे जी फक्त उभी आहे, बदलांना न घाबरता, काळासोबत स्पर्धा न करता, शांत, स्थिर आणि साक्षीदार. ही आहे पर्वती टेकडी. ही टेकडी फक्त उंची नाही, ती पेशवाईपासून आजपर्यंत पुण्याच्या बदलत्या प्रवासाची जिवंत साक्ष आहे. इथून कधी काळी श्रीमंत पेशव्यांची नजर फिरली आणि आज इथून आधुनिक पुणे उभं दिसतं. काळ बदलला, शहर बदललं, पण ही टेकडी तशीच उभी आहे. पुणे वाढत गेलं आणि पर्वती शांतपणे ते सगळं पाहत राहिली. स्वारगेटपासून अगदी जवळ, पण इथे आल्यावर शहराचा आवाज मागे पडतो. या टेकडीच्या माथ्यावर पोचण्यासाठी सुमारे 108 दगडी पायऱ्या चढाव्या लागतात आणि प्रत्येक पायरी इतिहासाशी जोडलेली आहे. या पायऱ्या असामान्यपणे लांब आणि रुंद आहेत आणि यामागे कारणही तितकंच खास आहे. पेशवाईच्या काळात श्रीमंत नानासाहेब पेशवे स्वतः या टेकडीवर येत असत, घोड्यावरून किंवा पालखीतून. आणि पालखी वाहणाऱ्या बोयांना चालताना अडचण येऊ नये, त्यांचा तोल जाऊ नये म्हणून या पायऱ्या अशा भव्य रचल्या गेल्या. आज आपण त्या सहज चढतो, पण या पायऱ्यांवरून कधी काळ चालला आहे. या जागेला पर्वती हे नाव कसं मिळालं? स्थानिक लोककथांनुसार या टेकडीवर पूर्वी पर्वताई देवीचं स्थान असल्याचा दृष्टांत झाला आणि टेकडीच्या पायथ्याशी राहणाऱ्या तावरे पाटलांनी त्या जागेची साफसफाई करून छोटंसं मंदिर उभारलं. श्रद्धा वाढली, लोक येऊ लागले आणि त्या श्रद्धेपासून इतिहासाचा प्रवास सुरू झाला. पुढे पेशवे घराण्यातील काशीबाई यांच्या पायाला दुखापत झाली असता त्यांनीही देवीला नवस केल्याची कथा सांगितली जाते. तो नवस पूर्ण झाला आणि 23 एप्रिल 1749 रोजी श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी इथे साक्षात महादेवांना समर्पित श्री देवदेवेश्वर मंदिर उभारलं. हा दिवस पर्वतीच्या इतिहासातला एक महत्त्वाचा टप्पा ठरला. देवदेवेश्वर मंदिराचा उंच निमुळता कळस दूरवरूनही लक्ष वेधून घेतो आणि माथ्यावर उभं राहिलं की मंदिर आणि आकाश एकमेकात मिसळल्यासारखं वाटतं. या संकुलात शिवपंचायतन परंपरेनुसार इतर देवतांचीही मंदिरे आहेत. सूर्यनारायण, गणपती, अंबाबाई तसेच विष्णू नारायण आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर. पेशवाईतील हा मंदिर समूह केवळ श्रद्धेचं प्रतीक नाही, तर त्या काळातील स्थापत्य आणि संस्कृतीची साक्ष आहे. पर्वतीवरचा प्रत्येक कोपरा वेगळी कथा सांगतो. इथे कार्तिक स्वामी मंदिर आहे आणि पेशवाईतील बांधकाम शैली आजही जाणवते. इथे उभारलेलं पेशवा संग्रहालय जुन्या शस्त्रास्त्रांपासून ऐतिहासिक वस्तूंपर्यंत अनेक गोष्टी जपून ठेवतं. जणू काळ अजूनही इथे थांबलेला आहे. पण पर्वतीचं खरं सौंदर्य तिच्या वातावरणात आहे. पहाटे जेव्हा शहर अजून पूर्ण जागं झालेलं नसतं, तेव्हा इथली हवा वेगळी वाटते. अनेक पुणेकर सकाळी चालण्यासाठी, ध्यानासाठी, व्यायामासाठी इथे येतात आणि इथे ओपन जिम देखील आहे. पावसाळ्यात टेकडी हिरवीगार शाल पांघरते, हिवाळ्यात धुक्याच्या पडद्यामागे लपते आणि संध्याकाळी पर्वतीवरून दिसणारा सूर्यास्त हा केवळ दृश्य नसतो, तो अनुभव असतो. खाली शहर उजळतं आणि वर शांतता स्थिर राहते. आज पर्वतीवर उभं राहिलं की जाणवतं, कार कितीही पुढे गेला, तंत्रज्ञान कितीही बदललं, शहर कितीही वाढलं, तरी आपली मुळं इथेच आहेत. पर्वती टेकडी ही फक्त टेकडी नाही, ती पुण्याच्या इतिहासाची उंच साक्ष आहे. ती मराठा अभिमानाची शांत आठवण आहे. ती गोंधळाच्या वर उभी असलेली स्थिरता आहे. आणि कदाचित म्हणूनच पुणे समजून घ्यायचं असेल तर ते रस्त्यांवर नाही, तर पर्वतीच्या माथ्यावर उभं राहूनच समजतं. इतिहास अजून जिवंत आहे,
तो दगडात आहे, तो वाऱ्यात आहे, तो या पायऱ्यांमध्ये आहे. फक्त त्याला अनुभवण्याची तयारी हवी. आणि जर तुम्हाला अशा आपल्या पुण्याच्या न ऐकलेल्या, न सांगितलेल्या कथा जगासमोर आणायच्या असतील तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आवर पुणे सिटी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इतिहास फक्त पुस्तकात नाही, तो आपल्या शहरात जिवंत आहे आणि आपण तो जपणार आहोत.